यांच्या जीवन कार्याचा प्रवास आणि त्यांनी केलेलं काम याविषयीचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जर तुम्ही कालावधी पाहिला तर तो 1827 ते 1890 हा त्यांचा एकंदरीत कालावधी आहे। या कालावधीमध्ये अल्पशा कालावधीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं जे कार्य आहे हे अतिशय महत्वाचं आहे। त्यांनी केलेलं कार्य हे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीची पायाभरणी करणारं एवढं मोठं कार्य त्यांचं आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म जर तुम्ही पाहिला तर तो 11 एप्रिल 1827 ला झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये। आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे वडील आहेत गोविंदराव फुले हे त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो आहे फुले विकण्याचा। आणि म्हणून त्यांचं जे अगोदरचं जे आडनाव होतं गोरे, हे गोरे आडनाव मागे पडून गोविंदरावांच्या अगोदरच्याच पिढीपासून त्यांचं फुले हे आडनाव पडलेलं आहे। आणि हा फुलांचा जो काही व्यवसाय आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात तो त्या काळात चालायचा। पुण्यामध्ये सर्वत्र देवस्थानांमध्ये किंवा अनेकांच्या घरी जी काही फुलं यायची त्या काळामध्ये ही जास्तीत जास्त फुले ही गोविंदरावांच्या शेतामधली फुलं असायची। गोविंदरावांनी त्यांचा जो मुलगा आहे ज्योतिबा, ज्याला आपण ज्योतिराव फुले असं म्हणतो, ज्योतिरावांना त्यांचा जो जन्म आहे 11 एप्रिल 1827। जन्माच्या नंतर 6व्या-7व्या वर्षी गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेत पाठवलं। पंतोजींच्या शाळेमध्ये ज्योतिराव शिकायला गेले आणि 1834 ते 1838 पर्यंत ते पंतोजींच्या शाळेमध्ये शिकले। परंतु काही लोकांनी ज्योतिरावांच्या शिक्षणाला विरोध केला आणि मग ज्योतिरावांचं शिक्षण थांबलं। ज्योतिरावांचं शिक्षण थांबल्यानंतर 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिरावांचा विवाह झाला। आणि ज्योतिरावांचा विवाह हा सावित्रीबाई यांच्याशी झाला। त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचं वय केवळ 9 वर्षाचं, कारण तो जो काळ होता हा काळ एक बालविवाहाचा काळ होता। विधवा विवाहाचा पुनरुच्चार सुद्धा या काळात केला जात नव्हता, म्हणजे विधवा विवाहाला विरोध करणारा हा काळ होता। बालविवाह, सतीप्रथा, विधवा विवाहाला बंदी, केशवोपान अशा असंख्य वाईट प्रथांचा आणि परंपरेचा हा काळ होता आणि तसा पगडा समाज मनावर होता। 1840 मध्ये ज्योतिरावांचा विवाह झाला। विवाहाच्या नंतर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांची शिक्षणाची आवड होती। सावित्रीबाईंनाही शिक्षणाची खूप मोठी आवड होती। याच शिक्षणाच्या आवडीमधून 1841 ते 1847 पर्यंत परत एकदा ज्योतिरावांना शाळेत पाठवण्यात आलं आणि ज्योतिराव शाळेत गेले। इंग्रजी शिक्षण त्यांनी घेतलं, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं। इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी असंख्य पुस्तकं वाचले आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर ज्योतिरावांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला खूप मोठं काम करणं गरजेचं आहे। यासाठी 1848 चा एक प्रसंग आहे की ते त्यांचा जो एक ब्राह्मण मित्र होता त्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेले होते। साधारणतः 20-21 वर्षाचं वय होतं त्यांचं। आणि ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेल्यानंतर त्या वरातीमध्ये त्यांचा अपमान झाला की हा कोण मुलगा आहे, हा माळ्याचा मुलगा आहे, हा अस्पृश्य मुलगा आहे, तो आपल्या ब्राह्मणांच्या वरातीमध्ये कसा आला, असं एक त्या काळातली जी काही मानसिकता होती त्या मानसिकतेमधून त्यांना अपमानित करण्यात आलं। त्या मिरवणुकीमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि याचा ज्योतिरावांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला। आणि मग ज्योतिरावांनी जे काही महिलांच्या उद्धाराचं काम आधीच हाती घेतलं। ज्योतिरावांनी समाजाचा आधी अभ्यास केला
की समाजामध्ये कोणकोणत्या वाईट प्रथा आहेत, कोणकोणत्या रूढी आहेत, कोणकोणत्या परंपरा आहेत। आणि सुरुवातीला ज्योतिरावांनी सगळ्यात आधी स्त्री शिक्षणावर भर दिला, कारण चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये किंवा या वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रियांना शिक्षणाचे हक्क नाकारले होते आणि म्हणून स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी, स्त्रियांच्या शिक्षणाचा उद्धार करण्यासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांची प्रगती आणि स्त्रियांमध्ये स्वावलंबीपणा आणण्यासाठी ज्योतिरावांनी सर्वात आधी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। म्हणजे त्याआधी महिलांना शिकवलं जात, महिलांचं शिक्षण म्हणजे प्रगतीचं लक्षण असं आज आपण म्हणतो, पण त्या काळामध्ये महिलांचं शिक्षण अजिबात समाजाला मान्य नव्हतं, कारण धर्मग्रंथांनी महिलांचं शिक्षण नाकारलं होतं। म्हणून ज्योतिरावांनी या धर्मग्रंथांचा अभ्यास तर केलाच, परंतु धर्मग्रंथांमध्ये जे काही वाईट आहे ते काढण्यासाठी ज्योतिरावांनी आधी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली। म्हणून भारतामध्ये सर्वप्रथम स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी जर शाळा कुणी काढली असेल मित्रांनो, तर ते म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले। म्हणून या देशातल्या सर्व समस्त स्त्री वर्गावर ज्योतिरावांचे आणि सावित्रीबाईंचे अनंत कोटी उपकार आहेत, कारण त्यांनी जर शाळा काढली नसती तर आज आपण पाहतो की अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी जी भरारी घेतलेली आहे ती भरारी त्यांना घेता आली नसते। म्हणून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले हे अतिशय महत्वाचे समाजसुधारक ठरतात। मित्रांनो, यानंतर स्त्री शिक्षणाच्या त्यांनी असंख्य शाळा काढल्या। 1-2 वर्षामध्ये त्यांनी साधारणतः 18-19 शाळा त्या पुण्याच्या परिसरात काढल्या। मग मुलींची शाळा काढली सर्वप्रथम 1 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यांमध्ये। सुरुवातीला त्या शाळेमध्ये काही जास्त मुली येत नव्हत्या, 6 मुली आल्या। 6 मुलीमधल्या 4 ब्राह्मण होत्या, 1 मराठा होती आणि 1 धनगर होती। 6 मुली आल्या, हळूहळू मुली वाढू लागल्या, लोकांनी विरोध केला, स्त्री शिक्षिका नाही म्हणून विरोध झाला। ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरच्या घरी शिक्षित केलं, शिक्षिका केलं, मुख्याध्यापिका केलं, संस्थाचालिका केलं आणि सावित्रीबाई ह्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत जाऊ लागल्या। त्यांच्यासोबत मुस्लिम समाजाच्या सुद्धा फातिमा शेख ज्या होत्या त्या सुद्धा सावित्रीबाईंना मदत करायला शाळेत जात होत्या। अशा प्रकारे मुलींची शाळा सुरू झाली। अनेक विरोध झाला, समाजातून विरोध झाला। सावित्रीबाईंवर तर लोकांनी दगडधोंडे फेकले, शेण फेकलं आणि घाण पाणी फेकलं, शिव्या श्राप दिले की यांचं काही भलं होणार नाही, कारण हे धर्मग्रंथाच्या विरुद्ध वागतंय, प्रवाहाच्या विरुद्ध चालले। आणि मग याचाच परिणाम असा झाला की ज्योतिराव फुलेंना त्यांच्या घरातून त्यांच्या वडिलांनी सांगितलं की ज्योतिराव, तुला जर घरात राहायचं असेल तर मुलीची शाळा बंद कर, नाहीतर तुला घर सोडावं लागेल। कारण त्या काळातल्या लोकांनी तशी त्यांना धमकीच दिली होती की जर तुमच्या मुलांनी मुलीची शाळा बंद नाही केली तर तुम्हाला आम्ही समाजातून बहिष्कृत करू, वाळीत टाकू। म्हणजे अशा प्रकारची धमकी त्यांच्या कुटुंबाला त्या काळात दिली। आणि मग ज्योतिरावांनी वडिलांचं घर सोडलं, सावित्रीबाईंनी सासऱ्याचं घर सोडलं आणि ज्योतिराव आणि सावित्री त्यांच्या घरातून दुसरीकडे राहायला गेले। त्यांना राहण्यासाठी घर देणारे जे काही उस्मान शेख होते आणि त्यांची बहीण जी फातिमा शेख आहे, जी सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणामध्ये मदत करायला पुढे आली, तर त्या उस्मान शेख यांनी ज्योतिरावांना त्यांच्या घरामध्ये एक खोली दिली राहायला, काही संसाराचे काही भांडे कुठे गेले आणि अशा प्रकारे ज्योतिराव त्यांच्या घरी गेले। हा सगळा जो काही वृत्तांत आहे, सगळ्या शाळेचा वृत्तांत असेल, त्यांच्या परीक्षेचा वृत्तांत असेल, हा अगदी त्या इंग्लंडच्या वर्तमानपत्रापर्यंत गेला आणि इंग्लंडच्या वर्तमानपत्रामध्ये ज्योतिराव फुलेंच्या स्त्री शिक्षणाची चर्चा सुरू झाली। मग स्त्री शिक्षणाची चर्चा सुरू झाली, शिक्षणाची चर्चा सुरू झाली आणि मग इंग्लंडवरून फरमान आलं की भारतामध्ये सर्वप्रथम शाळा काढणारे ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचा सत्कार झाला पाहिजे। आणि मग पुण्यामध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा 16 नोव्हेंबर 1852 मध्ये सत्कार करण्यात आला। आणि त्या सत्कार प्रसंगी हे जे काही पुण्याचे तत्कालीन जे काही मेजर कॅन्डी होते, त्या मेजर कॅन्डी यांच्या हस्ते ज्योतिरावांचा आणि सावित्रीबाईंचा या शिक्षणाच्या उद्धार कार्यामुळे सत्कार करण्यात आला। त्यानंतर 1864 मध्ये विधवांचा पहिला पुनर्विवाह ज्योतिरावांनी घडवून आणला। 1864 मध्ये पुण्याच्या गोखलेंच्या बागेमध्ये पहिला पुनर्विवाह त्यांनी घडवला। 1865 मध्ये केशोपन बंदी करण्यासाठी, केशोपन म्हणजे काय, तर ज्या स्त्रीचा पती मरण पावला तिच्या डोक्यावरची केस काढली जायची, म्हणून ज्योतिरावांनी 1865 मध्ये
या नाभिक बांधवांचा संप घेऊन आणला की अरे तुम्ही असं का करताय, बिचारे त्या स्त्रीचा काय दोष आहे. आणि मग अशा प्रकारे नाभिकांचा संप तळेगाव ढमढेरे या ठिकाणी ज्योतिरावांनी 1865 मध्ये घेऊन आणला. त्यानंतर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. समाजामध्ये 1863 मध्ये साधारणतः हा जो सुमार आहे, या सुमारामध्ये समाजातल्या ज्या काही विधवा स्त्रिया होत्या त्यांच्यावर काही लोकांनी अत्याचार केल्यामुळे जवळपास त्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या सोबत अत्याचार दुराव्यवहार केल्यामुळं त्यांना गर्भधारणा झाली आणि मग अशा गर्भवती या विधवांचा फार मोठा प्रश्न समाजात निर्माण झाला. कारण बालविवाहासारख्या प्रथा होत्या. स्त्रीचा पती लवकर मरण पावल्यानंतर तिला पुनर्विवाहाची बंदी होती, विधवा विवाहाची बंदी होती. मग अशा प्रकारचे जर काही घडलं तर मग या स्त्रियांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. ज्योतिरावांनी 1863 मध्ये आपल्या राहत्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं आणि अनेक महिलांची त्यांनी घरच्या घरी बाळातपण केली. सावित्रीबाईंनी तत्कालीन पुण्यामधल्या जवळपास 100पेक्षा जास्त स्त्रियांची बाळातपण, विधवा स्त्रियांची बाळातपण ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी त्यांच्या त्या बाल सुधारगृहामध्ये केली. आणि ज्योतिरावांनी त्या पुण्याच्या प्रत्येक भिंतीवर अशी जाहिरात लावली की जर एखाद्या स्त्रीला जर अशा प्रकारे जर दिवस गेले असतील आणि तिला जर ते मूल हवं असेल किंवा नसेल तर तिने आमच्या घरी येऊन प्रसूती करावी आणि तिच्या मुलाचा सांभाळ आम्ही करू. अशा प्रकारची तत्कालीन पुण्याच्या भिंतीवर ज्योतिरावांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची जाहिरात केलेली पाहायला मिळते. यामधूनच ज्योतिराव फुलेंकडे आलेली जी काही काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री होती, त्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा स्त्रीला झालेला जो मुलगा होता यशवंत नावाचा, तो यशवंत नावाचा मुलगा ज्योतिरावांनी दत्तक घेतला आणि दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केलं, उच्च शिक्षित केलं. म्हणजे ज्योतिराव फुले काही केवळ बोलकी सुधारक नव्हते, तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशा प्रकारचे हे ज्योतिराव फुलेंचं मानणं. कारण ज्योतिरावांनी मुलबाळ नव्हतं आणि ज्योतिरावांना मुलबाळ नसल्यामुळे ज्योतिरावांनी काही दुसरा विवाह नाही, तर ज्योतिरावांनी त्या काळामध्ये दत्तक पुत्र घेतलाय काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचा. ज्योतिरावांचा अशा प्रकारचं फार मोठं कार्य स्त्रियांच्या संदर्भामधलं आहे. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं काम आहे. ज्योतिरावांनी अस्पृश्यांच्यासाठी आपण पाहतो की अनेक शाळा काढल्या. 1851 पासून तर 1858 पर्यंत अनेक अस्पृश्यांच्या शाळा ज्योतिरावांनी पुण्यामध्ये काढल्या. म्हणजे अस्पृश्यांच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न सुद्धा ज्योतिरावांनीच सुरुवातीला त्या ठिकाणी पुण्यामध्ये मांडला आणि प्रत्यक्ष त्याच्यावर त्यांनी कार्यवाही केली आणि पुण्याच्या या मोठ्या गावामध्ये तत्कालीन ज्याला आपण पुण्याला माहेरघर म्हणतो शिक्षणाचं, ते माहेरघर ज्योतिरावांच्यामुळेच ते माहेरघर झाले. कारण ज्योतिरावांनी सावित्रीबाईंनी त्याला माहेरघर केले शिक्षणाचं आणि म्हणून पुण्याच्यामध्ये अस्पृश्यांच्यासाठी ज्योतिरावांनी 1851 पासून ते 1858 पर्यंत अनेक अस्पृश्यांच्या शाळा सुरू केल्या. 24 सप्टेंबर 1873 ज्योतिरावांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि सत्यशोधक समाज स्थापन करण्यामध्ये ज्योतिरावांची जी भूमिका आहे की खरं म्हणजे ज्योतिराव हे ईश्वरवादी आहे, देवाला मानणार आहे. देवाच्यासाठी त्यांनी निर्मिक हा शब्द निर्माण करणारा, निर्मिक, मग ती निसर्ग असेल. आणि मग ज्योतिरावांनी निर्मिक हा शब्द वापरून त्यांनी सांगितलं की या देवाला मधल्या दलालाची गरज नाही. म्हणजे एखादं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये देव आहे दगडाचा केलेला आणि मधला जो काही ब्राह्मण आहे तो सांगतो की मी तुमच्या देवापर्यंत काहीतरी पोहोचवतो, म्हणजे मध्यस्थाची गरज नाही. सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून ज्योतिरावांनी सांगितलं की देव आणि त्याचा जो काही आपण आहोत, तर देवाने आपल्याला जे काही निर्माण केलंय त्या निर्मिकाने निर्माण केलंय, तो निर्मिक जो आहे तो निर्मिकाने आपल्यामध्ये कोणाचीही गरज नाही, मध्यस्थीची अजिबात गरज नाही. आणि म्हणून या सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून ज्योतिरावांनी सत्यशोधक विवाह पद्धती पण काढली की विवाह लावण्यासाठी तुम्हाला मध्यस्थाची गरज नाही यांची. जे काही ब्राह्मण पंडित आहेत, ब्राह्मण भटजी आहेत, तुम्हाला याची गरज नाही. तर सार्वजनिक सत्यधर्माच्या मार्फत त्यांनी अशा प्रकारचे विवाह सुद्धा ज्योतिरावांनी या काळामध्ये काढले. एवढंच काय तर ज्योतिरावांनी मंगलाष्टक सुद्धा रचली त्या काळात. अशा प्रकारची मंगलाष्टक म्हणा, ही वेगळ्या प्रकारची मंगलाष्टक म्हणायची तुम्हाला गरज नाही, कारण तुमचा निर्मिक आणि तुम्ही तुमच्यामध्ये कोणाच्या दलालाची गरज नाही तुम्हाला. आणि म्हणून ज्योतिरावांनी अशा प्रकारे सर्व साक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थ. सर्व साक्षी जगतपती आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.
ब्राह्मणांची गरज नाही, भटजींची गरज नाही, अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये मांडलं. आणि 1873 मध्ये सीताराम आल्हाट आणि राधाबाई निमकर यांचा विवाह सुद्धा ज्योतिरावांनी सत्यशोधक पद्धतीने लावून दिलेला आहे. म्हणजे केवळ ते थांबले नाहीत की नुसतं सत्यशोधक समाज काढला आणि मंगलाष्टक काढले, पण तशा स्वरूपामध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे विवाह सोहळे सुद्धा ज्योतिरावांनी आयोजित केले. आणि सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रामधली पहिली चळवळ मानली जाते. सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातली पहिली चळवळ आहे. सत्यशोधक समाजाच्या नंतर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यासाठी सुद्धा कार्य केलं. शेतकऱ्यासाठी ज्योतिरावांनी ज्या सूचना केल्या सरकारला की शेतकऱ्यासाठी तलाव बांधा, शेतकऱ्यासाठी धरण बांधा, बंधारे बांधा आणि शेतकऱ्याला पाणी पुरवठा करा शेतीसाठी. एवढंच नव्हे तर पीक संरक्षण करण्यासाठी जे काही रानडुकरं आहेत किंवा जे काही अजून रानटी जनावर आहेत जे पिकाचं नुकसान करतात, त्यासाठी शेतकऱ्यांना बंदुका चालवण्याचं सुद्धा लायसन द्या, अशाच प्रकारची मागणी ज्योतिरावांनी केली तत्कालीन इंग्रज सरकारकडे. कालव्यांचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेळेच्या वेळेला द्या. एवढंच नाही तर पशुपालनाला चालना द्या, सुधारित बी बियाणे द्या आणि शेतकऱ्यांना अल्पव्याजी कर्ज द्या. अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना सुद्धा ज्योतिरावांनी मांडलेल्या आहेत. एवढंच नाही तर ज्यावेळी 1888 मध्ये जो काही दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळाच्या नंतर जो काही ड्यूक ऑफ कॅनॉट भारताच्या भेटीवर आले होते, तर त्या कॅनॉटच्या भेटीसाठी ज्योतिरावांनी शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्याची भेट घेतली की बघा माझ्या देशातील शेतकऱ्याची काय अवस्था आहे. तुमच्यासोबत जे बसलेले लोक ते चांगले चांगले कपडे घातलेले, हे म्हणजे माझा देश नव्हे, तर माझा देश हा असा शेतकऱ्यांचा देश आहे, कृषी बांधवांचा देश आहे आणि त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन, अशा प्रकारची मांडणी ज्योतिरावांनी त्या सभेमध्ये केलेली आहे. आणि पुण्याच्या जुन्नरमध्ये शेतकऱ्यांच्या सावकाराविरुद्धचा लढा सुद्धा ज्योतिरावांनी उभा केला जुन्नरमध्ये. याशिवाय 1876-77 मध्ये जो काही ज्योतिरावांनी पुणे आणि अहमदनगर सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी खतफोडीचं बंड सुद्धा यशस्वी करून दाखवलेलं आहे. खतफोडीच्या बंडासोबत सुद्धा ज्योतिराव जोडले गेले. अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक ग्रंथ दिलाय, शेतकऱ्याचा आसूड. आणि या शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये शिक्षणाअभावी समाजाची काय दयनीय अवस्था झाली हे सुद्धा ज्योतिरावांनी मांडले. त्यामध्ये ज्योतिराव म्हणतात, विधेविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विधे गेले. म्हणजे बघा, विद्येच्या अभावी काय काय झालं हे सगळं मांडणारं शेतकऱ्याचा आसूड सारखे ग्रंथ सुद्धा ज्योतिरावांनी रचले. ज्योतिरावांचे जे काही शिक्षण विषयक विचार आहेत त्यासाठी ज्योतिरावांनी 1882 मध्ये जे हंटर कमिशन भारतामध्ये आलं होतं, त्या हंटर कमिशनला ज्योतिरावांनी जी साक्ष दिली, त्या साक्षीमध्ये ज्योतिराव फुले काय विचार मांडतात, तर ते म्हणतात की शेतकरी वर्गाकडून किंवा शेतकरी जे काही वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाकडून तुमच्या त्या शेतकरी वर्गाच्या जे काही उत्पन्नाचा तुम्ही जे काही महसूल गोळा करता, हा महसूल जो गोळा केलेला आहे तो शेतकऱ्याच्या शिक्षणावर खर्च करा, शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणावर खर्च करा आणि 12 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. म्हणजे 1882 ला ज्योतिराव फुले सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची योजना मांडते, जी स्वतंत्र भारतामध्ये 2010 मध्ये मांडली. म्हणजे काळाच्याही पुढे पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्योतिरावांचं. आणि म्हणून ज्योतिरावांनी जे काही त्यांचे विचार मांडले, ज्योतिरावांनी त्यांच्या शेतकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी, अस्पृश्यांसाठी, सर्वांसाठी जे काही कार्य केलं हे अतिशय मोठं कार्य आहे. ज्योतिरावांनी जी काही ग्रंथ संपदा रचली त्यामध्ये 1855 ला ज्योतिरावांचं एक नाटक आलं होतं, तृतीय रत्न. त्यानंतर 1869 ला ज्योतिरावांनी छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा रचला. रायगडावर गेले, रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधली 1869. आणि 1870 ला 19 फेब्रुवारीला 1870 मध्ये ज्योतिरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी. त्यानंतर कुठे केव्हा तरी 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वत्रिक रूप दिलं, पण पहिली जयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली, हे आपल्याला विसरता. ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचे कसब नावाचा नंतर पुढच्या काळात ग्रंथ लिहिला, गुलामगिरी ग्रंथ लिहिला, शेतकऱ्यांचा असूल पाहिला आपण. त्यानंतर शेवटचा त्यांचा तो ग्रंथ आहे तो आहे सार्वजनिक सत्यधर्म, जो त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रसिद्ध झाला. आणि हा ग्रंथ लिहित असताना ज्योतिरावांच्या उजव्या बाजूला पॅरालिसिस झाला होता, पक्षघात झाला होता. हा ग्रंथ ज्योतिरावांनी डाव्या हाताने लिहिला. एवढं मोठं कार्य ज्योतिरावांनी आपल्या समग्र आयुष्यामध्ये केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर अनेक लोकांचा प्रभाव मानला जातो, पण त्यातल्या त्यात जे काही थॉमस पेन आहे, या थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स या 2 ग्रंथांचा मोठा प्रभाव मानला जातो. याशिवाय शालेय जीवनामध्ये ज्योतिरावांवर जर कोणाचा प्रभाव होता तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन. या दोघांचा प्रचंड प्रभाव, छत्रपती शिवरायांचा तर प्रचंड प्रभाव ज्योतिरावांवर होता. म्हणून त्यांनी शिवजयंती साजरी केली, त्यांची महाराजांची समाधी शोधून काढली, रायगडावर गेले, रायगडावर त्या समाधीला त्यांनी फुलं अर्पण केली. आणि तेव्हापासून ज्योतिरावांच्या या संपूर्ण आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. 1876 ते 1882 मध्ये पुण्याच्या नगरपालिकेचे नगरसेवक होते. म्हणजे नगरसेवक कसा असावा याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आज जर आपल्या देशातल्या सगळ्या नगरसेवकांनी ठरवलं की आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंसारखं नगरसेवक व्हायचे ना, तर आपल्या देशाचं, नगराचं आणि गावाचं कल्याण व्हायला वेळच लागणार नाही. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या नगरपालिकेचे नगरसेवक असताना केलेली जी काही कामं आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. अशा प्रकारे ज्योतिरावांचे वेगवेगळे पैलूने जरी अंगाने जरी आपण अभ्यास केला तरी ज्योतिरावांचं व्यक्तिमत्व हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून महाराज सयाजीराव गायकवाड हे ज्योतिरावांविषयी म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन आहे. एवढं मोठं काम त्यांचं आहे. सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल आणि अजूनही अनेक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कार्य आहे ते ज्योतिराव फुलेंनी याच कालावधीमध्ये केले. म्हणून आपण त्यांना क्रांतीसूर्य म्हणतो, समाज सुधारक म्हणतो. अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले हे अतिशय महत्वाचे, महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मोठे समाज सुधारक मानले जातात. आणि त्यांनी घालून दिलेली तत्व, त्यांनी सांगितलेली महत्वाची विचार आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं आजही समाजाला मार्गदर्शनच करतात. म्हणून आपण 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुलेंचं एखादं तरी पुस्तक वाचलं पाहिजे. ज्योतिराव फुलेंची गुलामगिरी वाचा, शेतकऱ्याचा असूल वाचा, सार्वजनिक सत्यधर्म वाचा. ज्योतिराव फुलेंनी लिहिलेली ग्रंथ संपदा ही अतिशय मोलाची आहे. किंवा समग्र फुलेंचं वाङ्मय वाचा. यामुळे आपल्या विचारामध्ये नक्कीच परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा आधुनिक काळातला स्त्री पुरुष समानतेचा विचार करणारा महापुरुष, जातीभेदास विरोध करणारा महापुरुष, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित समाजाची पुनर्निर्मिती व्हावी असं विचार मांडणारा महापुरुष जर कोणी असेल सर्वप्रथम तर तो म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहे. आज या ज्योतिरावांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्योतिरावांच्या कार्याचा वसा जेवढा होईल तेवढा आपण घ्यावा. सावित्रीमाईच्या कार्याचा वसा आपण घ्यावा आणि तो वसा आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती.